शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्याकरिता घेऊन आले आहे इयत्ता 3 यातील मराठी बालभारती 17 नंबरची कविता रानपाखरा। याचा पान नंबर आहे 55 आणि कवितेचे नाव आहे रानपाखरा। बालमित्रांनो, याचे कवी आहेत गोपीनाथ। कोण आहे त्याचे कवी? गोपीनाथ। तर मग या कवितेमध्ये काय आहे हे आपण पाहणार आहोत। तर अगोदर आपण चित्र पाहूया। तर या चित्रात एक मुलगी पाखरावर बसलेली आहे। कदाचित यालाच रानपाखरा असे म्हटले असेल। मग ती मुलगी पाखरावर बसून इकडे तिकडे फिरत आहे। त्यानंतर इथे या पाखराशी ती काहीतरी बोलत आहे आणि हातामध्ये तिने झेंडा घेतलेला आहे। तर मग आपण ही कविता ऐकूया, म्हणूया आणि वाचूया। चला तर मग सर्वांनी पुस्तक काढले का? चला लक्ष द्या मग इकडे। तर मग इथे काय सांगितलं आहे? रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, गाणे गाऊनी मला उठविसी मित्र जीवाचा खरा। काय म्हटलेलं आहे? ही लहान मुलगी काय म्हणत आहे? हे रानपाखरा, तू रोज सकाळी माझ्या घरी येतोस आणि मला सुरेल गाणे गाऊन उठवतोस। तूच माझ्या जीवाचा म्हणजे जिवलग मित्र आहेस। शरीर निळसर शोभे झालर ठिपक्याची त्यावरी, सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी। काय सांगितलेलं आहे? की तुझ्या निळसर शरीरावर ठिपक्यांची सुंदर नक्षीदार झालर शोभून दिसते। तुझे तेजस्वी डोळे म्हणजे जणू चमचम करणारी सुंदर रत्ने भासतात। या पाखराचं वर्णन कसं केलेलं आहे? की तुझे निळसर शरीरावर ठिपक्यांची सुंदर नक्षीदार झालर शोभून दिसत आहे आणि तुझे डोळे तेजस्वी दिसत आहे, जणू चमचम करणारी सुंदर रत्नेच दिसत आहे। पुढे पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला, अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला। तर काय म्हटले आहे तिची मुलगी काय म्हटले आहे? की तुझे पाय इवलेसे आहेत, चिमुकले, तुझे पंख सुद्धा चिमुकले आहेत आणि तुझं शरीरही लहान खुरे आहेत, तरीही तुला या विशाल आभाळात कसे काय उडता येते। पुढे रात्र संपता डोंगर चढूनी वर येतोस भास्कर, तूही त्याच्या संगे एसी गात गात सुस्वर। काय म्हटलेलं आहे इथं? की रात्र संपल्यावर डोंगर चढून जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तूही त्याच्यासोबत सुरेल गाणे गात येतोस। तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी, नेशील का मज तुझ्या बिराडी बसवून पंखावरी। काय म्हटलेलं आहे? तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी, म्हणजे तुला बघून मला पण असे वाटते की तुझ्यासारखेच मीही मजेत आभाळात उंच उडत जावे आणि तुझ्या पंखावर बसून तू मला तुझ्या घरी नेशील का? माय तुझी येईल सूर्यही येईल भेटायला, मजाच होईल सख्या पाखरा नेई एकदा मला। काय म्हटलं आहे इथं? मग तुझी आई भेटेल मला, सूर्य पण मला भेटायला येईल, माझ्या मित्रा पाखरा किती मजा येईल, मला एकदा तुझ्या घरी नेच। तिने आग्रह केला पाखराला की मला एकदा तुझ्या घरी नेच। ठीक आहे, छान आहे का कविता? चला तर मग आपण ही कविता गाऊया। रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा, गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा। शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी, शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी,
सतेज डोळे चमचम करती जणू रत्ने गोजिरी. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला. पाय चिमुकले पंख चिमुकले देह तुझा सानुला. अफाट आभाळातून कैसे उडता येते तुला. रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर. रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर. तूही त्याच्या संगे एसी गात गात सुस्वर. तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी. तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी. नेशील का मज तुझ्या बिराडी बसूनी पंखावरी. माय तुझी येईल सूर्यही येईल भेटायला. माय तुझी येईल सूर्यही येईल भेटायला. मजाच होईल सख्या पाखराने एकदा मला. मजाच होईल सख्या पाखराने एकदा मला. बालमित्रांनो, तर आपण पुढे आता याचे शब्दार्थ आणि प्रश्न उत्तरे म्हणजे स्वाध्याय सुद्धा पाहणार आहोत. तर शब्दार्थ पाहूया अगोदर. देह या कवितेत जे शब्द आलेले आहेत वेगळे, त्याचा अर्थ येथे सांगितलेला आहे. तर देह म्हणजे काय? शरीर. सानुला म्हणजे लहान. भास्कर म्हणजे सूर्य. संगे म्हणजे सोबत. सुस्वर म्हणजे गोड आवाज. गोड आवाजात गायलेलं गाणं त्याला सुस्वर म्हणतात. बिऱ्हाड म्हणजे घर आणि सखा म्हणजे मित्र. तर आपण याचे आता प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. प्रश्न उत्तरे. प्रश्न पहिला. कवितेच्या ओळीत शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. तर मग इथे घरा, कवितेच्या शेवटी काय शब्द आलेले आहेत ते. तर येथे आलेला आहे खरा. घरा आणि खरा. पुढे सानुला, तुला. सानुलाचा आलेला आहे तुला. त्यावरी इथे आलेले आहे गोजिरी. भास्कर, भास्कर साठी काय आले? इथे आलेला आहे सुस्वर. ठीक आहे. पुढे प्रश्न दुसरा. खालील गोष्टीचे वर्णन करणारे कवितेतील शब्द लिहा. तर इथे शरीर निळसर, मग डोळे, पंख, आभाळ, त्यानंतर पाय, देह, गाणे यासाठी कवितेत कोणते शब्द आलेले आहेत ते पाहूया आपण. तर इथं डोळे, सतेज डोळे. पंख, चिमुकले पंख. आभाळ, अफाट आभाळ. पाय, त्यासाठी पण चिमुकले, चिमुकले पाय. देह, पुढं काय आहे? देहासाठी काय आलेलं आहे? सानुला, देह सानुला. आणि गाणे, त्यासाठी सुस्वर. गाणे कशा आहे? सुस्वर. पुढील प्रश्न आहे. प्रश्न तिसरा आहे. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. कवितेतील मुलगी रोज सकाळी कोणाला घरी बोलावते? तर त्याचं उत्तर आहे. कवितेतील मुलगी रोज सकाळी रानपाखराला घरी बोलावते. पुढे रानपाखराचे डोळे कसे आहेत? तर त्याचं उत्तर आहे. रानपाखराचे डोळे सतेज आहेत. पुढे रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतल्या मुलीला कोणता प्रश्न पडला आहे? तर त्याचं उत्तर आहे की रानपाखराचा चिमुकला देह बघून कवितेतील मुलीला आकाशात एवढा चिमुकला देह असून सुद्धा आकाशात कसा काय उडतो हा प्रश्न पडलेला आहे. पुढे सूर्य डोंगर चढून वर कधी येतो? तर त्याचं उत्तर आहे. रात्र संपल्यानंतर सूर्य डोंगर चढून वर येतो. पुढे कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर कोठे जायचे आहे? तर कवितेतल्या मुलीला रानपाखराबरोबर आभाळात उंच उंच उडत जायचे आहे. कवितेतल्या मुलीला भेटायला कोण येणार आहे? मग कवितेतल्या मुलीला शेवटी सांगितलं ना की तुझी आई भेटेल आणि सूर्यही भेटेल, म्हणजे रानपाखराची आई आणि सूर्य भेटायला येणार आहेत. पुढे कवितेतल्या मुलीला मजा केव्हा येईल असे वाटते? तर ती जेव्हा रानपाखराबरोबर त्याच्या घरी जाईल तेव्हा तिलाही मजा येईल. प्रश्न चौथा. कोणाला म्हटले आहे ते लिहा. जीवाचा मित्र कोणाला म्हटले आहे? रानपाखराला.
आणि गोजिरी रत्ने कोणाला म्हटले आहे? रानपाखराच्या डोळ्याला गोजिरी रत्ने म्हटलेले आहे. पुढे प्रश्न 5वा. कवितेतल्या मुलीला रानपाखरू गाणे गाऊन उठवते. खालील मुले कशी उठत असतील याची कल्पना करून रिकाम्या जागा भरा. मग आपण त्याची कल्पना करूया. इथं एक काय म्हटलेलं आहे? रेश्माला तिची आई उठवते. ती रेश्मा लवकर उठ अशी हाका मारून उठवते. सतीशला मोबाईलच्या गजराने जाग येते. मोबाईल टिंब टिंब असा आवाज करून उठवतो, तर मोबाईल ट्रिंग ट्रिंग असा आवाज करून उठवतो. पुढे भिकूचे घर दाट जंगलात आहे. त्याला टिंब टिंबच्या आवाजामुळे जाग येते, तर पशु पक्ष्यांच्या आवाजामुळे जाग येते. पुढे रफिकच्या घरामागून रेल्वेची लाईन जाते. तो दररोज टिंब टिंबच्या आवाजामुळे उठतो. रेल्वे टिंब टिंब आवाज करत जाते. मग तो दररोज आगगाडीच्या आवाजामुळे उठतो की नाही? रेल्वेच्या किंवा आगगाडीच्या. आणि रेल्वे कसा आवाज करते? झुक 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 आवाज करत जाते. पुढे रेवतीचे घर घाऊक भाजी बाजारासमोर आहे. बाजार पहाटे सुरू होतो. रेवती दररोज टिंब टिंब अशी आवाजामुळे उठते. मग कोणत्या आवाजामुळे उठते रेवती? ताजी भाजी, हिरवी भाजी, हो की नाही? त्यानंतर पुढे जानकीचे घर एसटी स्टँडच्या अगदी मागे आहे. त्यामुळे ती दररोज टिंब टिंब अशा आवाजामुळे उठते. तर एसटी कशी वाजते? पॉम पॉम. आणि ती भोंग्याच्या आवाजामुळे उठते. पुढे जमीलाची आई चादरीच्या कारखान्यात काम करते. त्यांचे घर कारखान्याच्या आवारातच आहे. जमीला रोज टिंब टिंबच्या आवाजामुळे उठते. कारखान्यात कशाचा आवाज असतो? भोंग्याचा आवाज असतो की नाही? पुढे दिनेशचे बाबा नगरपालिकेच्या बागेचे रखवालदार आहेत. बागेच्या एका कोपऱ्यातच त्यांचे घर आहे. दिनेशला रोज टिंब टिंब अशा आवाजामुळे जाग येते. मग आता बाग म्हटल्यावर तिथं आवाज कशाचा येणार? पक्ष्यांचा. आणि किलबिल अशा आवाजामुळे जाग येते. ठीक आहे का? समजला की तुम्हाला कविता? तर बालमित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, अभ्यास करत राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.